परभणी विधानसभेचे भूमिपुत्र आप्पाराव वावरे यांची युवासेना जिल्हा प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल परभणी शहरातून भव्य बाईक रॅली काढण्यात आली। परभणी विधानसभेचे भूमिपुत्र आप्पाराव वावरे यांची नुकतीच युवा सेना जिल्हा प्रमुखपदी निवड झाली आहे। त्याबद्दल परभणी शहराच्या विसावा फाटा येथून जेसीबीच्या सहाय्याने भव्य सत्कार करत बाईक रॅली काढण्यात आली। आप्पाराव वावरे पाटील हे मागील काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटामध्ये त्यांचा प्रवेश झाला होता। वावरे यांच्या कामाची पावती म्हणून मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आप्पाराव वावरे यांची युवासेना जिल्हा प्रमुखपदी निवड केली आहे। आप्पाराव वावरे यांनी परभणी शहरातील सर्व महामानवांच्या पुतळ्यांना अभिवादन करत आपल्या रॅलीची सुरुवात केली आहे। तसेच वावरे यांच्या चाहत्यांकडून परभणी शहरातील विविध ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने भव्य सत्कार करण्यात आला। विसावा फाटा ते जिंतूर नाका बसस्टँड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, त्यासोबत महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुतळा, वसंतराव नाईक पुतळा ते वसमत रोड या मार्गी ही रॅली मोठ्या प्रमाणात निघाली। सदरी रॅलीमध्ये सर्व शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि तरुण वर्ग शेकडो संख्येने उपस्थित होते। लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण काम करीत आहोत। खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब, तसेच पूर्वेजी युवकांचे प्रेरणास्थान पूर्वेजी सरनाईक साहेब यांनी माझ्यावर जो विश्वास दर्शवला आणि मला परभणी जिल्ह्याचा युवक जिल्हाध्यक्ष पद त्यांनी दिलं, त्याबद्दल मी त्यांचा मनस्वी आभार आहे। आपल्या परभणी जिल्ह्यात कित्येक वर्षापासून हा इथं शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। त्यामुळं आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला विधानसभेसाठी त्यांनी शब्द दिलेला आहे की तुम्ही तयारीला लागा आणि जनतेपर्यंत जे आपले काम आहेत ते पोहोचित करा। कारण आतापर्यंत लाडके बहिणीचा विषय आणि वयश्री योजना आहेत त्या आपण महिलांपर्यंत पोहोचित केलेल्या आहेत। आणि ज्या आज परभणी जिल्ह्यामध्ये महायुतीकडून जर शिंदे गटाला जर इथं जागा मिळाली तर मी या ठिकाणी निवडणूक लढणार आहे आणि जो पक्षीय निर्णय घेईन, महायुतीला समजा दुसरीला जागा जर मिळाली तर आम्ही पूर्वजण एकत्रित येऊन काम करू। आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी आम्ही ज्या दिवशी प्रवेश केला त्या दिवशी आम्ही परभणीची जी बेहाल परिस्थिती अवस्था झालेली आहे ती आम्ही पूर्ण सांगितलेली आहे आणि त्यांनी शब्द सध्या दिला की मी परभणीला दत्तक घेतो म्हणून। कारण एवढी बिकट परिस्थिती परभणी झालेली आहे, तुम्ही पाहत असाल 10 वर्षांमध्ये कुठलेही काम झालेलं नाही, कुठला उद्योग नाही। युवकांसाठी नोकरीचा प्रश्न आहे, त्यांना नोकरी जर रोजगार सध्या उपलब्ध नाही, रोजगारासाठी पुणे मुंबई अशा या मोठ्या सिटीमध्ये जावं लागते। त्यामुळं जे युवकांचे प्रश्न असतात ते आम्ही साहेबामार्फत आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू। या ठिकाणी तुम्ही बघत असताल की परभणी जिल्ह्यात आतापर्यंत जे आमदार झालेत ते पूर्ण बाहेरचेच आहेत, उपरे आहेत। तर यामुळे सर्व परभणीतल्या जनतेने, युवकांनी, सर्वांनी आज या ठिकाणी असं ठरवलेलं आहे की आपल्या भूमिपुत्राच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याची शब्द दिलेला आहे। तरी तुम्ही पाहत असाल आज रॅलीमध्ये पूर्ण युवक होते, ताकदीनं पूर्ण या ठिकाणी सर्वजण काम करण्यास इच्छुक आहेत आणि इथं परभणी जिल्ह्यावर नक्कीच मला जर संधी मिळाली तर भगवा झेंडा फडकूत आम्ही।